बेटे थे। और ये चलिए भाई शाम से करेंगे सबकी स्वागत है प्रसाद पाटिल और पप्पू यहां से पास होते हुए आता हुआ छक्का और एक सीलिंग फैन। ओहो चिंगो चिंगो, अरे दूसरा, अरे एक ही दिन में एक ही बंदा ने 2 सीलिंग फॅन आणि विकेट बनवण्यामध्ये सुद्धा त्यांचा योगदान है बाबूशाह। या की जो विकेट है बिल्कुल उन्होंने काफी मेहनत ली है। विचारा काहीतरी विचारा महागुरु सर। तर रमेशचा आता मी प्रश्नच विचारणार आहोत निश्चित स्वरूपात। रमेशसाठी प्रतिक्रिया जाणून घेणार। रमेश इथे आयवा जेलसाठी कैलास सानप साहेब यांच्या वतीने आपल्याला या पारितोषिक षटक संपल्यानंतर और खत्म होने के बाद पूछेंगे। चलिए आज इस बंदे का दिन है। अमर क्या है उनका नाम? रमेश ने कैच लिया और बहुत बड़े दिन देखे निश्चित रूप से। रमेश आज मौका है, अगर किसी प्रपोज करना है तो कर लीजिए क्योंकि आज आपका दिन है निश्चित रूप से। दूसरा कैच है और सीलिंग फैन। तो चलिए चलेंगे मैच की तरफ। चलिए अभी कहीं भी लगा लीजिए फैन। ये बड़े दिल के इंसान देखिए योगेश दादा, इसलिए इनका जिक्र खेलने वाला भी खुश, बोलने वाला भी खुश और देखने वाला भी खुश। हर किसी के लिए खुशियों का माहौल आया है निश्चित रूप से। लेकिन ये मैच भी देखिए बहुत बड़ा। मैं आपको फिर से एक बार याद दिला देना चाहूंगा, ये दोनों टीम के बीच में कुछ दिन पहले मुकाबला एक हुआ था, बड़ा मुकाबला हुआ था, सुपर 8 का मुकाबला। आमदार ट्रॉफी नागझरी के मैदान के ऊपर भारत दादा महेश पाटिल का एक शो था और जहां पर घोट टीम ने यहाँ पर जीत दर्ज करके निथलेश टीम का सपना तोड़ा था। फिर से एक बार निथलेश टीम ने वही सपना देखकर पहला मुकाबला के लिए आए हैं, एक मैदान जंग जिसमें प्रसाद पाटिल ने यहाँ पर जंग छेड़ दिए हैं। टॉस तो भला ही हाल है। दोनों टीम की बात करेंगे, कोई आए होंगे तो समर्थक, ग्रामस्थ मंडल, सरपंच उनसे गुजारिश करना चाहेंगे क्योंकि अक्सर दिथलेस हो या घोट हो, ये देखिए भाई प्रीतम पाटिल ये कहां पीछे रहेंगे। अपना क्लास दिखाते हुए मिड विकेट के ऊपर से यहां पर स्वर्गीय वासुदेव मडवी स्टैंड पर पहुंचाते हुए 6 रन। रायगड ठाण्याच्या बाउंड्रीवरती ऊसाट गावाची गाजते कीर्ती। रायगड ठाण्याच्या बाउंड्रीवरती ऊसाट गावाची गाजते कीर्ती। क्रिकेटच्या या स्पर्धेपासून क्रिकेटपटूंना मिळते स्फूर्ती। पहले प्रीतम पाटिल बताया था जब कप्तानी के रूप में आए थे ना कि हम 60+ करना चाहेंगे और जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं मुझे लग रहा है मुश्किल बनेगा। अविनाश बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज के ऊपर हमला कर रहे हैं। ये अच्छी सोच है, कहते ना सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे। राहुल काटे देखिए गेंद के नीचे, बहुत बढ़िया क्रिकेटर रहे हैं। जितना रन बनेगा राहुल काटे के ऊपर उतना दबाव बनेगा। और बात करेंगे ना अगर जो 2 टीम खेल रही है ना, देखिए 2 बड़ी टूर्नामेंट आ रहे हैं उस इलाके में। एक आमदार ट्रॉफी देखिए निदेश दादा पाटिल सब देखिए जिनके नेतृत्व में देखिए आने वाला लेकर देखिए 6 से लेकर 10 दिसंबर तक नाइट मुकाबला घोट के मैदान के ऊपर। उसके बाद देखिए बात करेंगे ना आने वाला जनवरी के महीना में MIDC प्रीमियर लीग है। सचिन सेठ पाटिल सब संग्राम एंटरप्राइजेस टोंडरे देखिए और इस टीम पे पैकर भी हैं देखिए निथलेश के। शैलेश दादा पाव से देखिए गाउटी ढाबा, अल्पेश दादा भोपी देखिए MIDC प्रीमियर लीग को अंजाम देंगे और ग्रामस्थ मंडल निथलेश। बहुत बड़ी देखिए 2 मैच है MIDC में आ रहा है, एक नाइट मुकाबला और एक है MIDC प्रीमियर लीग। शैलेश दादा पाव से भी यहाँ पर तशरीफ रखें, स्वागत है उनका। रमेश देखिए बात करेंगे आओ कैच के यहाँ पर ब्रांड बन चुके हैं। आज के दिन के पर 2 कैच ले चुके हैं। 2 फैन महागुरु सर बताइए उन्हें कहाँ कहाँ फैन लगाएंगे। अरे चलिए बात करेंगे यहाँ पर, मुझे लग रहा है यहाँ पर आज वो तीसरा कैच भी लेने का कोशिश करेंगे। 22 से देखिए यहाँ पर बैट से 22 से निश्चित स्वरूपात इथे आयवा झेलचा मानकरी आजच्या दिवसामध्ये जणू काय दिवस त्याच्यासाठीच आहे, प्रेक्षक कमाल झेल। आणि जणू काय त्यांनी आणि षटकार जे प्रेक्षक जे कमाल झेल आहे त्याची एक मैत्रीत घट्ट मैत्री तयार केलेली आहे। ते आमचे रमेश गिरा मानकरी ठरलेले आहे आणि रमेशला इथे आमचे नाव काय मडवी दादा यायचे आपण आपल्या शुभ हस्ते आयवा झेलसाठी रमेशला इथे त्याचा गौरव करावं। रमेश आज लागोपाठ तू 2 झेल खऱ्या अर्थाने प्रेक्षक कमाल झेल पकडलं, एक मिड विकेटला एक ऑन साईडला पकडलं। अजून दिवसामध्ये तुझा हाच प्रयत्न असेल का 1-2 झेल पकडण्याचा? हो नक्कीच। काय निश्चित स्वरूपात आता हे घरी घेऊन गेल्यानंतर परिवाराच्या दृष्टिकोनातून काय आपल्याला त्यांच्याकडनं उपदेश मिळेल? तर दोन तर फॅन भेटलेत मला, तर एक मी ठेवेन, एक माझ्या मोठ्या भावाला देईन। खूप खूप शुभेच्छा। भावाचाही खऱ्या अर्थाने सन्मान केलं जातं, याला म्हणतात बंधुप्रेम। दादा आपल्या शुभ हस्ते रमेश गिरीला आपण त्याचा गौरव करावं। आणि या रमेश गिरीने आपल्याला खेळपट्टी बनवून दिली आहे मित्रांनो।
गौरवच्या क्या बात सोबतीला है, तालियां बजनी चाहिए, इसलिए 2 फेन मिला. आणि बाबूशाह यांनी मेहनत केली, मेहनतीचं फळ आहे ते खऱ्या अर्थाने. उन्हामध्ये खूप त्रास सहन करून ही खेळपट्टी बनवली आणि स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये त्याचं खूप मोठं इथे योगदान आहे. मैदानाच्या आजचा मैदानाचा जर विचार केला, खेळपट्टीचा विचार केला तर क्या बात है. यहाँ पर रमेश ने देखिए यहाँ पर बता दिए 2 फेन आया है, खुश हैं एक अपने भाई को और अपने एक बार, और उन्होंने बता दिया कि मैं तीसरे के लिए भी कोशिश करूंगा. ये तो असली पुष्पाराज है, झुकेगा नहीं. तो चलिए बात करेंगे, तीसरा फेन आएगा तो कहाँ जाएगा? नहीं, ये बाहर जाएगा वो फेन. लेकिन यहाँ पर थोड़ा टोटल के बारे में जिक्र करना होगा. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर स्टार्ट मिल चुका है, 16 रन. पहला ओवर का खेल जब समाप्त हुआ था, और दूसरी ओवर की देखिए बात करेंगे, पहला गेंद पर 1 रन आ चुका है. कुल स्कोर देखिए 17. शिवा दादा गोंदली यहाँ पर काफी समय से तस्वीर रखे थे, उनसे गुजारिश करना चाहेंगे, शिवा दादा आइए तस्वीर रखिए. संग्राम 11. चलिए यहाँ पर रन देखिए, यहाँ पर बता रहे हैं 2 रन यहाँ पर. तो चलिए भाई, कहां पर बॉल डालते समय बोल दिए? अभी तो अपने बोल रहे शुरू किया, वहां पर फैन दिया जा रहा था भाई. तो चलिए, खिलाड़ी को प्रेशर रहता है. चलिए यहां पर ये, चलिए ये देखिए वाइड का इजाफा. इसलिए अगर महेंद्र सिंह धोनी हमेशा कहते थे खुद की सुनो, दूसरे का सुनोगे तो बिल्कुल सफल नहीं हो पाओगे, खुद की सुनोगे तो फिर कामयाब होगा. अगर महेंद्र सिंह धोनी दूसरे का सुनते तो आज खड़गपुर स्टेशन में टिकट बेच रहे होते, लेकिन वो खुद का सुनते थे हमेशा. तो हर खिलाड़ी को यही खुद का सोच बनाना होगा, हमेशा सोचना होगा. शायद मुझे लग रहा है फेन दिया जा रहा था जब खिलाड़ी को. अरे चलिए यहां पर देखिए बढ़िया, यहां पर सिंगल आता हुआ, यहां पर बड़ा मैच है, 1 रन आता हुआ. ज्ञानेश्वर निगुगर साहेब, आपण कुठे या मैदानावर उपस्थित असाल तर कृपया आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ज्ञानेश्वर निगुकर साहेब, अजय भंडारे आपल्याला आमंत्रित करीत आहेत. या आपण साहेब. प्रमोद पावशी. और ये चलिए भाई, यहाँ पर स्वीप खेला, यहाँ पर बढ़िया आसानी के तहत. प्रीतम पाटिल जानते हैं यहाँ पर अंपायर थोड़ा इंतजार कर रहे हैं, क्या 1 बाउंस लेकर गया, चौका या छक्का, और 1 बाउंस चौका आता हुआ. रनों की हो रही है बरसात है. रिवल सर बात करेंगे, देखिए आसमान पूरी तरह से साफ है. कहते हैं ना, आसमान से लाकर सितारे, आसमान से लाकर चांद तेरे हाथों में थमा दूं. नक्कीच धावसंख्येला बाबूशा आता कुठेतरी आकार निर्माण झालाय असंच मी म्हणेन, कारण 25 धावसंख्या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. गावदेवी घोट विरुद्ध संग्राम 11 जय हनुमान नितळस, अशी ही बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी घोट फलंदाजी करत असताना हा बॉल अर्थातच ओव्हरपेस मलिंगा स्टाईलची गोलंदाजी आपल्याला थोडी पाहायला मिळते. गोलंदाज प्रमोद पावशे, शैलेशजी पावसे देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी ते उपस्थित झालेत. क्रिकेटची फार आवड आहे, त्यांच्या माध्यमातून आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी घोट अर्थातच शिवा गोंधळे यांचा हा संघ. 2 फलंदाज मैदानावर पाहायला मिळतात, एक आहे पप्पू पाटील तर दुसरा प्रीतम पाटील. प्रीतम पाटील शैक्षणिक दृष्टिकोनातून अर्थातच इंजिनियर म्हणून एक चांगला मुलगा आहे, परंतु तेवढाच चांगला खेळ देखील करतोय. तर पप्पू हार्ड हिटर फलंदाज. फुलर लेनचा बॉल, स्टेट ड्राईव्ह, बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मिळेल फक्त 1 आणि 1च धाव. 1 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 26. बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर बात करेंगे 13 के उससे से रन बन चुका है, 26 रन आ चुका है. नाखुश रहेंगे यहाँ पर मिथिलेश टीम, खाली हाथ अभी तक टॉस जीतने के बाद. टॉस जीते थे जब चेहरे पे मुस्कान था, लेकिन वहां पर गेंदबाजी चुने थे, लेकिन उसके बाद देखिए कोई सफलता नहीं. चलिए नो टीम मीटिंग, ज्यादा समय मत लीजिए. अंपायर आपको भी सलाह मशवरा करना होगा मैदान के अंदर. और चलिए यहाँ पर बात करेंगे बल्लेबाजी करते हुए. प्रीतम पाटिल देखिए 6 गेंद के ऊपर 11 रन, और पप्पू देखिए बात करेंगे यहाँ पर, यानी प्रसाद पाटिल देखिए 6 गेंद के ऊपर 12 रनों के ऊपर बल्लेबाजी करें. इसके बाद देखिए अगला मुकाबला जो खेला जाएगा
अंश 11 से खेरने और उस टीम के सामने देखिए पीयूष टोंडे टीम है। सुनील दादा गुंजले देखेगा अच्छी आवाज करने की टीम को सपोर्ट करने के लिए आ चुके हैं। हाँ दूसरी तरफ बात करेंगे देखिए पीयूष टोंडे देखिए और इस टीम ने देखिए इतिहास रच दिया था ऑन द ट्रॉफी नागझरी के मैदान के ऊपर। एक समय लगा कि चैंपियन बन जाएगा लेकिन थोड़ा दूर रह गए यहाँ पर। और विश्वास पाटिल रायगढ़ ठाणे का टाइगर कहते ना तेरी जीत से ना उतना खुशी मिलती है ना तेरी हार से उतना खुशी मिलती है जितना खुशी तेरे मैदान में होने से मिलती है। मैन ऑफ द सीरीज बाइकर मैन। और तभी भी मैंने जिक्र किया था अगर पहले ज़माने में रिवॉल्व सर अगर बाइक होता तो आज विश्वास पाटिल सर के घर पे आज बाइक का शोरूम होता। आपके घर में भी होता निश्चित रूप से। जितनी क्रिकेट आपने भी खेले आपके बंधु संतोष दादा मात्रे ने भी खेले हैं कई सारे देखिए लेजेंड खिलाड़ी ने। लेकिन उस जमाने का उस वक्त बहुत नाजुक था। नक्कीच बापू, कारण त्यावेळेस लाईव्ह नव्हतं, मीडिया प्रसार माध्यम कमी होतं, मैदानावरच खेळ पाहायला मिळत असे आणि चेंडू खरेदी करायचं म्हटलं तर पैसे काढून चेंडू आणायला लागत असे. आता भरपूर चेंडू मिळत आहेत. तो चलिए बात करेंगे यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार साहिल दरे। तो चलिए आज बात करेंगे प्ले 11 पर सोनिया नहीं है, सोनिया पाउसे। क्योंकि एक जमाने में जैसे हिंदुस्तान में फॉक्स बड़ा तेज चलता था यानी सोनिया उस नीतलेश टीम के लिए बहुत बढ़िया क्रिकेट खेलते थे। शायद आज वो प्ले 11 पर नहीं है। स्वप्निल भी नहीं है। काफी खिलाड़ी देखिए बदलाव कप्तान ने बताया था टॉस के समय कि हम कुछ नए खिलाड़ी के साथ उतर रहे हैं। आणि गलीच्या दिशेनं आपल्याला पाहायला मिळतोय अगदी वेगानं आउटफील्ड फास्ट बॅक टू द कीपर. कटचा शॉट होता आणि 4 धावा येथे लागतायत. धावसंख्या धावफलकावर 4 ने वाढल्यानंतर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. बाबूशा आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट आज मोठ्या प्रमाणात वाढत चाललाय. आज 18 गाव प्रीमियर लीग, 40 गाव प्रीमियर लीग, 50 गाव प्रीमियर लीग, सर्व लीगनं मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या संघाचं या ठिकाणी कुठेतरी मी म्हणे नुकसान केलंय की असं देखील म्हणावं लागतं. कारण लीगचा वेळ लागलाय. बाबूशा काय म्हणशील या टेनिस क्रिकेटमध्ये? नहीं बिल्कुल देखिए इस लीग ने देखिए कुछ तो कामयाबी भी हासिल किया है और कुछ ग्रामीण मैच को थोड़ा सा मेरे हिसाब से पीछे ढकेल रहा है। लेकिन ग्रामीण मैच को मेरे हिसाब से ये ज़्यादा समय नहीं ढकेल पाएगा। अगर आज ये प्रीमियर लीग पहुंचा है ना, आज ओपन भी पहुंचा है, आप देखिए ये ग्रामीण लेकर आज अगर ये टेनिस क्रिकेट लोकप्रिय खेल हुआ है ना ये ग्रामीण, तो ग्रामीण को पीछे ढकेलना बहुत मुश्किल है। कहते हैं ना 2 दिन की चांदनी। तो उसी तरह से ये जो लीग है ना ये तो कंटिन्यू रहेगा, ऐसा कोई बात नहीं। लेकिन ग्रामीण को कभी पीछे नहीं छोड़ पाएगा और शायद इस बार थोड़ा ग्रामीण देर से हमें दिख रहा है। लेकिन उसके बाद आने वाला देख लीजिए ना, दिसंबर जनवरी किताब उठाकर देख लीजिए जहाँ ग्रामीण खेलना मुश्किल। और कारण है इस बार देर बारिश भी हुआ, जिस बारिश के कारण कुछ मैच आगे भी लिया गया क्योंकि आज ग्रामीण ने 4 रन लगाया टेनिस क्रिकेट में। नक्कीच नक्कीच बाबूशा, कारण लीग मुले नवीन खेळाडू कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अलॉंग द बॉडी लावडा फील होता, परंतु अगदी आपण पाहिलं तर फलंदाज सुरक्षित लेगबाईच्या इशाऱ्यानं मिळते 1 धाव. धावसंख्या 1 न वाढली 32 धावा. बाबूशा मी म्हटलं की लीगच्या मुलं काय होतं ते नवीन नवीन खेळाडू आहेत ते पडद्यावर येत नाही आहेत. मग त्याच फॉर्म असलेल्या खेळाडूंनाच तिथे निवड केली जाते. मग नवीन खेळाडू घडणार कसे, हा देखील मोठा नुकसान होऊ शकतोय. मेरे हिसाब से देखिए मैं कोई लीग के ऊपर उंगली नहीं उठाना चाहूंगा। अगर आपको लीग करना है तो मेरे हिसाब से जनवरी के बाद रख लीजिए ना, फरवरी महीना, जनवरी के 15 के बाद ले लीजिए। क्योंकि यहाँ ग्रामीण से जो खिलाड़ी उभर कर आएंगे ना, देखिए हम जब ऑक्शन लेते हैं हम क्या करते हैं पिछले साल के खिलाड़ी को देखते हैं। बड़ा कमाल का कैच, इंतजार था, जिक्र होगा लीग के बारे में, लेकिन उससे पहले तारीफ होगा प्रमोद पाउ से। देखिए भलाई गेंदबाजी में सफलता नहीं है लेकिन एक कमाल का कैच ले लिया भाई, आंखों से सुरमा उड़ा देने वाले कैच। और ये साझेदारी देखिए 32 के ऊपर, यानी कुल एक एक करके कहते हैं ना बच्चे का 32 दांत उठता है, उसके बाद दूध का दांत उठता है, तो 32 के बाद एक विकेट गिरता हुआ। मध्ये नव्हे तर आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पहिली नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे आणि त्या स्पर्धेचं नेतृत्व करतात नितेश शेट पाटील साहेब, जे अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्व आहेत, त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। बहुत बढ़िया। देखिए मैंने पहले ही जिक्र कर दिया नितेश सेठ पाटिल साहब, देखिए बहुत बढ़िया। देखिए आने वाले समय वक्त में देखिए एक बेहतर तोहफा
MIDC में देखिए बड़ी बड़ी टूर्नामेंट देखने को मिलते जा रहे हैं। महागुरु सर बात करेंगे, उसके बाद आपको 7 से 11 देखिए टोंड्रे आमदर ट्रॉफी वहाँ भी देखने को मिलेगा, नाइट भी देखने को मिलता है। और घोट में भी देखिए आमदर ट्रॉफी और नागझरी के मैदान के ऊपर गए हम आमदर ट्रॉफी, लेकिन यहाँ पर देखिए बात करेंगे स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान लाजवाब इस टूर्नामेंट की जितनी भी तारीफ कर लिया, सलूट है। तर निश्चित स्वरूपात बाबूशाह रिवाल माते सर आता घोट गावामध्ये आमदार ट्रॉफी आपण पाहतो खरं ना. तर पनवेल तालुक्यामध्ये सर्वाधिक जर स्पर्धा जर कोणाच्या नावाने होत असतील, आपल्या सर्वांना त्याची इन्फॉर्मेशन आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर. यांच्या नावाच्या सर्वाधिक जास्त स्पर्धा पनवेल आणि उरण तालुक्यामध्ये आपल्या भेटीसाठी येत असतात. उसके बाद देखिए आने वाला महीना में देखिए 100 किंग मेकर जिनके कटआउट हम देख सकते हैं, संतोष दादा मात्रे और उनके टूर्नामेंट अजय पवार सर के साथ वाउंजा के मैदान पर आ रहा है। बहुत सारा देखिए टूर्नामेंट बालचंद्र बाटे देखिए शिवराज ट्रॉफी देखिए देवी जबड़ा के मैदान के ऊपर आ रहे हैं। और उसके बाद मानिक सेठ काटे देखिए बात करेंगे, और एक नागझरी के मैदान के ऊपर टूर्नामेंट आ रहे हैं। हाँ, बहुत बढ़िया देखिए जहाँ पर बाइक हर टूर्नामेंट में हमें देखने को मिल रहा है। लाजवाब लाजवाब बल्ले बल्ले क्रिकेट के प्रेमियों के लिए। तर यानंतरची लढत असणारे अंश 11 खेरणे विपक्ष पियुष स्पोर्ट तोंडरे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे आहे. खऱ्या अर्थाने 100 किंग मेकर अर्थात नितलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांच्या नावाची जी क्रिकेट स्पर्धा येणार आहे, अजय पवार वावंजे यांच्या संकल्पनेतून होणारी क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येईल. त्याच्यानंतर शहरतील क्रिकेट स्पर्धेचा आपण विचार केला, वावंजा गावामध्ये मुन्नाबाई असतील, इम्तियाज शेख असतील, यांच्या माध्यमातून स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे. बिल्कुल नक्कीच महागुरु बाबूशाह अनेक स्पर्धा आपल्या भेटीला आणि येतील. तोंडरे गावामध्ये सुद्धा आपण इथे पाहणार आमदार चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहेत. माजी सरपंच रामशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा असणार आहे. तोंडरे घोट हे सर्व टेनिस क्रिकेटचे माहेर घरच म्हटलं जातं. या MIDC परिसरामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत आणि नक्कीच पेठाली मैदानावर देखील सेक्टर 8 मध्ये स्वर्गीय किसन बालू पाटील स्मृती चषकाचं आयोजन आहे. आई एकविरा क्रिकेट क्लब तलोजे मजकूर यांच्या वतीनं 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये 3 दिवसीय पहिला क्रमांक 1 लाख, दुसरा क्रमांक 50 आणि तिसरा क्रमांक 25 फार मोठी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे 16, 17, 18 डिसेंबर रोजी तलोजे मजकूर. बिल्कुल बिल्कुल बहुत बड़ी टूर्नामेंट सुबह के समय बिल्कुल साई ने मेरे से बात किए थे, लेकिन DB भाई मात्रे देखिए उनके भी टूर्नामेंट 1 से लेकर 5 तक आ रहे हैं वाउंजे के मैदान के ऊपर। क्या टूर्नामेंट के देखिए जड़ी लगी है और प्राप्ति डिजिटल लाइव है, इस बार अच्छी लाइव में है। उम्मीद करते हैं, शुभकामना है इसी तरह के आगे बड़े तरक्की करें, अच्छी क्लियरिटी, अच्छी क्वालिटी और दूध का दूध पानी का पानी। प्राप्ति डिजिटल लाइव की यही है कहानी। तो चलेंगे मैच की तरफ यहाँ पर। तो चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए 33 रन। प्रमोद पावसे को फिर से बुलाएगा। टेनिस क्रिकेट का लसित मलिंगा, लसित मलिंगा, लसित मलिंगा, लसित मलिंगा। आणि नक्कीच त्याच्या समोर एक बलाढ्य फलंदाज. बिल्कुल बिल्कुल अच्छे फॉर्म में और सीधा स्ट्रेट खेला। यहाँ पर बात करेंगे ना रोशन सालुंगे के बारे में। रिबल मात्रे सर इस बार रायगढ़ प्रीमियर लीग ले दीजिए। मैं हमेशा कहता हूँ इसकी मोहब्बत में सिर्फ ही धोखा मिलता है। रायगढ़ प्रीमियर लीग में चमक जा तुझे आगे जाने का मौका मिलता है। और जब भिंगारवाड़ी टीम एक मुश्किल हालत में थी, 12 पे 5 विकेट था, तभी रोशन सालुंग के मैदान पर उतरे थे और 32 रनों का क्या इनिंग्स खेले थे, यादगार इनिंग्स खेले थे और जहां पर उन्हें मैन ऑफ द मैच से नवाजा गया था और वहां से भिंगारवाड़ी टीम ने अगला मैच भी जीता था, क्वालिफाई किया था। बिल्कुल 16 में देखिए बात करेंगे, सुपर 16 में क्वालिफाई किया था और रोशन सालुंगे का बढ़िया इनिंग वहां पर था। स्लोअर गेंद प्रीतम पाटिल, वाइड का इजाफा देखिए, एक्स्ट्रा से कुछ रन आता हुआ। घोट देखिए घोट अगर कहा जाए तो पिंटिया भाई देखिए हम बात करेंगे, एक अच्छी आवाज़ है कमेंटेटर की निश्चित रूप से। और दूसरी तरफ बात करेंगे तो हमारे बालू दादा भूर है, तेजस लीजिए, विवेक जी लीजिए, बहुत सारे देखिए। मैंने ऐसे बताया कि नाम अगर बताते जाओ तो काफ़ी कुछ नाम है, सब हमारे मित्र परिवार हैं, लेकिन ऐसी कोई बात नहीं। जब कोई टीम खेलता है ना पूरा गांव साथ रहता है। रिबोल सर शायद हम जिनके करीब हैं उनका जिक्र कर लेते हैं, लेकिन बड़े से लेकर बच्चे देखिए पूरी मैदान से लेकर यूट्यूब पर जुड़े रहते हैं। दूर से खेला प्रीतम पाटिल की बात करेंगे ना, ये हमेशा अपनी क्लास दिखाते हैं, ये थोड़ा सफल होते हैं और उसके बाद बड़ी आसानी से ऑफ साइड पर खेलते हैं। अंपायर को यहाँ पर 4 रन जीत गया। नक्कीच बाबूशाह सुनील पाटील सर नक्कीच बाल बच गए, थोडक्यात वाजले. मी म्हणेन अगदी त्यांचं देखील लक्ष आहे, कारण त्यांनी देखील टेनिस क्रिकेट खेळला आहे, त्याच्यामुळं अगदी योग्य नजर होती आणि चेंडू देखील त्यांच्या अगदी जवळून गेला होता. बॅक टू द कीपर, बॅक टू द बॉलर. चलिए बहुत सालों से अंपायरिंग करते जा रहे हैं, देखिए कुछ भी अंपायर को देखिए आज मोटर बाइक है
और कोई भी कमेंटेटर को निश्चित रूप से यहाँ पर मोटरसाइकिल बाइक है। मैं तो यही कहूंगा, इच्छा जताऊंगा रिवोल्ट सर कि जिन्होंने ज्यादा दिन अंपायरिंग में वक्त दिए हैं, जिन कमेंटेटर ने ज्यादा दिन कमेंटेटर में दिए हैं, दिन वक्त शायद उन तक भी पहुंचे तो बेहतर बात है। देखिए विश्वास पाटिल सर को जब मैन ऑफ द सीरीज बाइक मिला ना, पूरी ठाणा रायगढ़ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट, ये देखिए रिप्ले देखिए भाई, टेनिस गेंद था और सुनील पाटिल सर देखिए पूरी लपेट, अंतरराष्ट्रीय नजारा हम देख चुके हैं। तर निश्चित स्वरूपात आयवाज झेलसाठी ते निश्चित स्वरूपात प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी असेल। सिलिंग फॅन आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत कैलास सानप नाशिक यांच्याकडून 5 दिवस सिलिंग फॅन आम्हाला उपलब्ध झालेले आहेत। कैलास सानप यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने आज आमचे रमेशने खऱ्या अर्थाने ज्यांनी विकेट बनवली तो आयवा झेलचा लागोपाठ 2दा मानकरी ठरला। त्याला आम्ही प्रश्न विचारला की रमेश तू 2 फॅन काय करणार, त्यांनी सांगितलं एक मी स्वतः माझ्याकडे ठेवणार आणि एक फॅन माझ्या भावाला देणार, याला म्हणतात बंधुप्रेम। रमेश अगर अगले साल तोंडरे पियुष स्पोर्ट तोंडरे क्रिकेट संघाचे संघनायक याच्या बघा प्रमोद पाटील असतील तुमच्या संघनायकाला आमच्या स्टेजवर पाठवायचे नाणेफेकीसाठी। बिल्कुल महागुरु सर बात करेंगे, 5 ओवर की जैसे समाप्त होगी टॉस किया जाएगा। रमेश गिरी के बारे में आपने सही बताया, यहाँ पर अगर अगले साल भी यहाँ पर सीलिंग फैन रहा तो ये केतन मात्रे का रिकॉर्ड तोड़ देंगे 21 बाइक का। जिस तरह के आज के दिन के बाद 2 सीलिंग फैन ले चुके हैं। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 36। प्रमोद पाउस से देखिए यहाँ पर बढ़िया गेंदबाजी कर रहे होंगे। यू स्पोर्ट देखिए अतुल सेठ पाटिल आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे। आइए दूसरी तरफ बात करेंगे, देखिए यहाँ पर संग्राम 11 से सचिन दादा पाटिल देखिए टीम के ओनर से यहाँ पर निथलेश टीम है और एक टीम का स्कोर देखिए यहाँ पर रुका है 36 रन। तो चलिए बात करेंगे 5 ओवर का मुकाबला, पहला राउंड। अरे चलिए रोशन सालुंके के आउट होने के बाद देखिए सचिन पाटिल, और इस खिलाड़ी के पास मौका है, हमेशा खड़ा उतरते हैं मुश्किल समय में। प्रीतम पाटिल देखिए अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं, 12 रन बनाकर टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है यहाँ पर 37 रन। 37 रन कहते हैं ना, अगर आशिक इश्क से बनता है तो फिर लेजेंड खिलाड़ी भी रिस्क से बनता है। रिवॉल्ट सर जिसमें आप एक लेजेंड खिलाड़ी है, विश्वास पाटिल देखिए एक लेजेंड खिलाड़ी हमें देखने को मिलेंगे। अगला मैच है कहते ना, आशिक अगर इश्क से बनते हैं तो फिर लेजेंड खिलाड़ी भी अपने रिस्क से बनते हैं। आज शिवा दादा टीम में नहीं खेल रहे हैं, आज युवा को मौका दिए हैं। कौन भूल सकता है एक छक्का चौका उनका, तुन्ना नागझरी के मैदान के ऊपर पहला मैच जीत दिलाए थे। तो चलिए बात करेंगे यहाँ पर टीम का स्कोर देखिए 38 रन नहीं आ रहे हैं। कहीं ना कहीं चौथे ओवर में प्रमोद पाउशी के ऊपर भरोसा दिखाया गया और क्या भरोसे पे खड़े उतरते हुए बाइकर में ना एक दिन में देखिए 2 बाइक, तेजस मात्रे प्रमोद पाउसे के नाम आया था सीरीज और उसके बाद वेस्ट गेंदबाज के देवी जावड़ा के मैदान के ऊपर, क्योंकि उस टूर्नामेंट में देखिए पूरी टूर्नामेंट के लिए बाइक था बेस्ट गेंदबाज का। और देखिए बल्ले का साउंड आया और शॉर्ट लेग को बीट किया, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर 4 रन। आयोजक योगेश मडवी हितेंद्र मडवी तोड नाही आयोजकाला, महेश दादा गायकवाड आले बघा आजिया चषकाला। मुकुंद मडवी दिलीप मडवी रोशन मडवी हाय संगतीला, स्वर्गीय रामचंद्र मडवी चषक बघा आलायो नावाला। थँक्स डीजे मास्टर। व्यासपीठावर आम्ही पाहतो ज्या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालेलं आहे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्यकारी सदस्य आदरणीय सुभाष ढोणे साहेब यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत कल्याण येथील समाजसेवक प्रमोद दिवेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे। या स्पर्धेचा जर विचार केला मित्रांनो, या स्पर्धेचा पहिल्या दिवशी ज्या दिवशी उद्घाटन झालं, निश्चित स्वरूपात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा श्रीमलन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष कल्याण पूर्व शिवसेना शहर प्रमुख आदरणीय महेश दादा गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते स्वर्गीय रामचंद्र मडवी चषकाचा शुभ संकेत दिलं गेलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आपण खऱ्या अर्थाने प्रारंभ केला गेला, पहिला सामना खेळवला गेला, परंतु या स्पर्धेचे उद्घाटन मात्र महेश दादा गायकवाड साहेबांच्या शुभ हस्ते करण्यात आलं।
आणि काही क्षणातच सन्मान्य राजेश फुलोरे साहेब शिवसेना उप तालुका प्रमुख कल्याण यांचं काही क्षणात जिथे आगमन होणार आहे त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि बोलतो बाबूशाह के पास चलते। बाबूशाह ये दोनों टीमें ना बिल्कुल एक दूसरे की कमजोरी एक दूसरे की ताकत जानते हैं और दोनों पड़ोसी टीमें एक दूसरे की फ्रेंडशिप टीमें, तो बिल्कुल ये मैच में मजा आएगा। क्या कहना चाहेंगे? नहीं नहीं बिल्कुल से देखिए मजा भी आएगा और खूब मजा आएगा। और क्रिकेट में मजा तो मिलता है लेकिन महागुरु सर उसके साथ किसी एक टीम को सजा भी मिलता है। वाइट का इजाफा कहते हैं ना, जैसे पानी पर तस्वीर बन नहीं सकती है वैसे ही सिर्फ ही ख्वाब देखने से तकदीर नहीं बन सकती है। यहाँ पर हकीकत में बदलना पड़ता है। जो इस टूर्नामेंट में हमें देखने को मिला हकीकत में ये ख्वाब नहीं देखते हैं, ये खुली आंखों से। और ये चलिए भाई बात करेंगे यहाँ पर वाइड का इजाफा। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज है अश्विन देखिए यहाँ पर गेंदबाजी करते हुए। टीम का स्कोर देखिए बात करेंगे यहाँ से 4 44 रन देखिए यहाँ पर अंकुश लगाइए रनों में रिवॉल्सर यहाँ पर, क्योंकि शुरुआत देखिए 2 ओवर में रन आया था लेकिन उसके बाद देखिए जो तीसरा ओवर प्रमोद पाउसे आए वहां से रनों में थोड़ा सा धीमा हुआ और उसके बाद साहिल दरे देखिए इन्होंने भी एक चौके खाकर कंजूसी गेंदबाजी की थे, 7 रन कर चुके थे। नक्कीच बाबूशा पहिल्या 2 षटकामध्ये 26 धावा झाल्या होत्या। त्यानंतर मात्र आता धावसंख्येला अंकुश लगावलंय। हा फटका खेळलाय प्रीतमनं भिरकावून दिलाय, फुलचा फटका होता मात्र तेथे देखील झेल टिपला जातोय। फलंदाज प्रीतम पाटील बॅक टू द आउट। तर मान्यवरांचं इथे आगमन होत आहे। निश्चित स्वरूपात ज्याने सर्वप्रथमतः तालुक्याचं नेतृत्व केलं आणि ते नेतृत्व यशस्वीरित्या खऱ्या अर्थाने सांभाळल्यानंतर आज शिवसेनेच्या ज्येष्ठ नेतृत्वांच्या माध्यमातून ज्यांना खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर ठाणे जिल्हा व कल्याण उपजिल्हा प्रमुख पदाची एक जबाबदारी देण्यात आलेली आहे ते अशोक महाराज म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे की कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमांतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या कलसावर विराजमान असूनही राजकीय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने कार्यरत असताना शिवसेनेचं एक धुरंधर नेतृत्व म्हणून खऱ्या अर्थाने संपूर्ण पक्षाला आणि समाजाला योगदान देणारे शिवसेनेचे कल्याण जिल्हा उपजिल्हा प्रमुख आदरणीय अशोक महाराज म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं आम्ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे सर्व सन्मान्य योग्यदादा मडवी, हितेंद्र मडवी, मुकुंददादा मडवी, दिलीप शेठ मडवी, सुरेश शेठ मडवी, रोशन मडवी, आमचे अनिल डोफरी आणि सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सन्मान्य अशोक महाराज म्हात्रे साहेब आपलं आणि आपल्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। बिल्कुल महागुरु सर यही तो हमारे बिल्कुल आईसीसी हैं, यही तो हमारे बीसीसीआई हैं। अगर आज ये टेनिस क्रिकेट इस मुकाम तक पहुंचा है तो चलिए यहाँ पर स्वागत है पूरी मेहमानों का। देखिए आपका आना और जिनके आने के इंतजार में हमने इस महफिल सजाई थी और यहाँ पर 4 चांद लगता हुआ दोपहर का समय यहाँ पर टहलता हुआ। कहते हैं ना रिवॉल्व सर दोपहर का खाने के बाद लोग बिस्तर पर लेटना पसंद करते हैं, टीवी पर शो देखना पसंद करते हैं, लेकिन हमारे महाराष्ट्र में देखिए आज ऐसी हस्ती हैं जिन्होंने टेनिस क्रिकेट में और अपने प्यार ममता को बांटने के लिए यहाँ पर तशरीफ रखते हुए सभी का स्वागत है। चलेंगे मैच की तरफ। थोड़ा सा टीम का हालत भी तो थोड़ा नाजुक बन चुका है। देखिए यहाँ पर गाँव देवी घोट टीम के लिए खास करके लग रहा था कि टोटल 60 प्लस के ऊपर प्रीतम पाटिल ने जिक्र किया था, लेकिन शायद उस रनों में अंकुश लगाने में कामयाब होते हुए विद्यमान सरपंच शिवाजीदादा पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर स्वप्नील तरे साहेब युवा सेना तालुका अधिकारी अंबरनाथ यांचं व्यासपीठावर आगमन, राजेश फुलोरे साहेब उप तालुका प्रमुख कल्याण यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं मनपूर्वक स्वागत आहे। चलिए बढ़िया। देखिए यहाँ पर मंच का खूबसूरत बढ़ता हुआ, लेकिन इस मैदान के अंदर देखिए नेतलेश टीम पूरी तरह से अपनी जान कसर डालते हुए और क्या कमाल का क्रिकेट है। एक बढ़िया वापसी में कहूँगा। यहाँ पर सफलता तो ज़्यादा हासिल नहीं की है, 3 विकेट हासिल किए हैं लेकिन अभी तक बांध कर रखे हैं। 2 ओवर का खेल समाप्त हुआ था, 13 के उससे 26 बना था, लेकिन अंतिम कुछ ओवर से देखिए यहाँ पर जो रनों की बात करेंगे मजबूर कर दिए यहाँ पर नीलेश म्हात्रे को घुटने टेकने के ऊपर। लेकिन ओवर की बात करेंगे अभी भी 3 गेंद से यहाँ से सन्माननीय अशोक महाराज म्हात्रे शिवसेनेचे कल्याण उपजिल्हा प्रमुख आहे। त्यांच्या समेत आपण पाहतो स्वप्नील दादा तरे, राजेश फुलोरे साहेब या व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर नेतृत्वाचं व्यासपीठावर आगमन झाल्यानंतर त्यांचं जल्लोषमध्ये स्वागत केलं जात आहे मित्रांनो। कारण हे जे व्यक्तिमत्व आहेत ना बाबूशाह, राजकीय क्षेत्रामध्ये जर आपण विचार केला तर हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे साहेबांचं विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण या तालीममध्ये तयार झालेले हे शिलेदार आज व्यासपीठावर उपस्थित आहेत। बिल्कुल बिल्कुल महागुरु सर, इसलिए तो मैं कहता हूँ सुबह अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहते हैं कि स्वर्गीय बाला साहब ठाकरे अभी भी जिंदा है।
जब तक इस तरह के हस्ती हमारी इस दुनिया में है, निश्चित रूप से रिबॉल सर की तरफ जब जाएंगे सेकंड इनिंग में निश्चित रूप से चर्चा होगा मेहमानों के बारे में भी। और यही तो बात का कि हर जंगल में महागुरु सर चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे इंसान अशोक साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखे हैं, दिल की गहराई से उनका इस्तिकबाल करता हुआ। लेकिन चलूंगा थोड़ी सी मैच की तरफ क्योंकि अंतिम गेंद बचा है और जरूरी है यहाँ पर आखिरी गेंद के ऊपर एक बड़ा हिट आना, कम से कम 50 के ऊपर तो पहुंचना चाहेंगे। अगर 50 के अंदर बांध लिए तो यहाँ पर संग्राम 11 सचे इनवन नितलेश टीम खुश रहेंगे, टॉस जीते थे। लेकिन अभी तो ये नहीं कहेंगे मैच जीते हैं। ओहो गेंद देखिए हवा में है, फील्डर है वहां पर, बढ़िया कैच लिया गया यहाँ पर संग्राम 11 से। यहाँ पर बता दिया भाई उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा। या मलंगडाची माती गाते वाघाचं गुणगान, मन आभाळा एवढं मोठं ज्याचं कार्य सम्राट होता महान, वाघ झाला कधी अन होणार हो असा रामचंद्र दादा म्हणवी हो कार्य होत रामराणी राहणार हो असा रामचंद्र दादा म्हणवी हो। तो चलिए धन्यवाद। टारगेट की बात करेंगे, 47 बनाए, 48 रनों की जरूरत है, 47 टोटल, लेकिन 48 रनों की जरूरत है। ज्यादा वक्त नहीं लेंगे, चलेंगे रिबॉल सर के पास सेकंड इनिंग और, लेकिन उससे पहले चलते हैं महागुरु एमडी सर के पास। थँक्स बाबूशा। इथे नाणेफेक केली जाणार आहे, एका बाजूला अंश 11 खेरणे विपक्षे पियुष फोड तोंडरे क्रिकेट संघाच्या दरम्यान, आणि या सामन्यात नाणेफेक करतील आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय कल्याण शिवसेना उपजिल्हा प्रमुख, आजचे प्रमुख पाहुणे अशोकजी महाराज म्हात्रे। साहेब आपणास आमची विनंती आहे की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण इथे नाणेफेक करावे। तरे साहेब आहेत, पुलर साहेब आपणही यावं। तर सर्व खऱ्या अर्थाने समाजाच्या दृष्टिकोनातून राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा वावरत असताना निश्चित स्वरूपात परमार सांप्रदायिक वासा सुद्धा जोपासण्याचं काम अशोक महाराजांनी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने सांप्रदायिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा खूप मोठं योगदान आहे। साहेब आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे आहे। तरे साहेब आहेत, फुलोरी साहेब अशा व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीत इथे एका बाजूला दोन्ही क्रिकेट संघाला साहेबांना प्रथमतः परिचय करून देतो। संघनायक आहेत तोंडरे क्रिकेट संघाचे, हे संघनायक आहेत खेरणे क्रिकेट संघाचे। दोन्ही जवळची गावं, एकमेकांचे परममित्र आहेत। दोघांनाही अशोक म्हात्रे साहेब यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा। बघूया कॉलिंग, खेरणे क्रिकेट संघाला इथे चान्स संधी देण्यात आलेली आहे आणि नाणेफेकीचा कौल अंश एंटरप्राइजेस खेरणे अर्थात शैलेश शेटमाली जे विद्यमान सरपंच आहे, पुरस्कृत केलेला संघनायक आपण नाणेफेक जिंकली। प्रथमतः आपण कोणत्या निर्णयाला पसंती देणार आहात? प्रथम क्षेत्ररक्षण घेणार, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण इथे स्वीकारलेला आहे। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ विश्वास पाटील रायगडचा टायगर, या संघाची फलंदाजी मोठी ताकद आहे। तर 5 षटकामध्ये किती धावा बनवून रोखण्याचा तुमचा त्यांना पूर्णतः प्रयत्न असेल? 45 धावांच्या आतमध्ये। महाराष्ट्रातली पहिली क्रिकेट स्पर्धा असावी। मातेसाहेब सांगतो तुम्हाला मी, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्व दिग्गज समालोचक आहेत, अनेक स्पर्धा होत असतात, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये टेनिस विश्वामधली पहिली ही स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान अशी स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये आम्ही अनेक स्पर्धेमध्ये पाहतो फलंदाजांसाठी उत्कृष्ट मॅन ऑफ द सिरीजसाठी खेळाडूंना बाईक असतं, टू व्हीलर सर्वोत्कृष्ट खेळाडूला। इथे मात्र जे पंच आमचे उन्हामध्ये मेहनत घेतात, जे समालोचक खऱ्या अर्थाने मायक्रोफोनच्या माध्यमातून संपूर्ण वर्णन करत असतात, माहिती देत असतात खेळाडूंच्या संदर्भात, त्यांच्यासाठी सुद्धा 2 बाईक आहेत, एक पंचांसाठी। म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामधली पहिली स्पर्धा आहे। मग निश्चित स्वरूपात ही संकल्पना आपल्याला कशी वाटली? अतिशय सुंदर आहे। तर आयोजनाबद्दल काय सांगाल आमचे योगेशदादा मडवी आणि हितेंद्र मडवी यांच्याबद्दल? आयोजन नक्कीच चांगलं असतं इथे। तर खूप खूप शुभेच्छा। संघनायक तोंडरे क्रिकेट संघ, तुम्ही नाणेफेक जिंकली असती तर आदिनाथ कोणता निर्णय स्वीकारले असता? क्षेत्ररक्षण। तर इथे तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे। 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? 60 ते 65। यामध्ये महत्वाची भूमिका, महत्वाची धुरा कोणत्या फलंदाजांवर असेल? विश्वास पाटील। विश्वास पाटील रायगडचा आदर्श खेळाडू, बायकर मॅन, मनपूर्वक शुभेच्छा। होते संघनायक आदित्य आदिनाथ। तर नाणेफेकीचा कौल अंश एंटरप्राइजेस खेळणे क्रिकेट संघाच्या बाजूने लागल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी पियुष फोड तोंडरे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे। पियुष फोड म्हटलं तर अतुल शेठ पाटील तोंडरे यांनी पुरस्कृत केलेला संघ। अतुल शेठ इथे असेल तर यावं व्यासपीठावर। बोलूया रिवाल मात्रे सर आणि बाबूशाह आणि रोशन पाटील असतील। तो चलिए चलेंगे यहाँ पर रोशन पाले सर के पास एक छोटा सा टारगेट है, लेकिन कहते ना रात को फूल को भी पता नहीं होता है, सुबह होते ही मंदिर जाना या कब्रिस्तान जाना, ये मैच कहाँ पहुंचेगा कहना मुश्किल है। दोनों नजदीकी टीम है, दोनों का मुकाबला अभी अभी खेला गया था। अमदर्द ट्रॉफी देखिए नागझरी के मैदान के ऊपर, जहाँ पर गावदेवी घोट टीम ने नितलेश टीम को सिक्कर दिया था सुपर 8 में, लेकिन क्या उस बदले की भावना को लेकर नितलेश टीम इस मैदान पर उतरी है। चलेंगे रोशन पाटील। सुभाष ढोणे साहेब खऱ्या अर्थाने आपल्या व्यासपीठावर मित्रांनो उपस्थित आहेत आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं झाला तर कुस्ती खेळ लाल मातीतील खेळ मित्रांनो, परंतु कल्याणचं नव्हे, ठाणे जिल्ह्याचं नव्हे, तर महाराष्ट्र राज्य पातळीवर कुस्ती क्षेत्रामध्ये ज्याने पंचांची एक सक्षम
भूमिका निभावणारे एक व्यक्तिमत्व आणि सखोल अभ्यास नियमांचा एक सखोल अभ्यास असणारे व्यक्तिमत्व सुभाष ढोणे साहेब आपले आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो. तो चलिए हमारे दोस्त रोशन पाटिल अगले मैच में जुड़ेंगे, लेकिन रिवॉल्व सर इस बार जुड़ेंगे और उनके साथ मैं जुड़ा रहूंगा. ओवर टू रिवॉल्व सर, क्या कहना चाहोगे? एक छोटा टारगेट कहा जाएगा लेकिन मैच छोटा नहीं है, मैच बहुत बड़ा है. नक्कीच बाबूशाह, तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वर्गीय रामचंद्र प्रतिष्ठान अर्थातच शिवभक्त स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. बरेच प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच सुरू होतोय. 48 धावांचं लक्ष आहे. सुरुवातीचा गोलंदाज, पहिलाच बॉल, मलिंगा स्टाईलची ही गोलंदाजी. गोलंदाज योगेश पाटीलच्या माध्यमातून आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर हा गावदेवी घोट संघाचा खेळाडू आहे. अगदी शरीर मजबूत, शरीरयष्टी आहे, परंतु तेवढीच मजबूत कामगिरी पाहायला मिळते नेहमीच या योगेश पाटीलची. पहिला बॉल डॉट, षटक सुरू आहे पहिलं. प्रतीक आणि राहुल सलामीवीर फलंदाज. हा व्हेरी गुड, नाईस बॉल. बाबूशाह, याला म्हणतात टिट फॉर टॅट. जरी धावसंख्या कमी असली तरी आपण आपली गोलंदाजी, आपली कौशल्यता, आपली कला ही सिद्ध करायचीच. बिल्कुल, आपके पास अगर मलिंगा तो हमारे पास लसित है, यानी दोनों टीम के पास मलिंगा जैसे खिलाड़ी है, तो इसलिए मजा आ रहा है मुकाबला में. ये मैच मैंने ये बात कहा कि टोटल भलाई छोटा है लेकिन ये मैच बहुत बड़ा है दोनों टीमों के लिए. नक्कीच असं नेहमीच म्हटलं जातं टेनिस क्रिकेटमध्ये जेवढ्या धावसंख्येचं आव्हान कमी तेवढं डोकेदुखी ठरतं. मोठी धावसंख्या सहज पार होते कधी कधी, परंतु लो स्कोरिंग मॅच नेहमीच हाय व्होल्टेज होत असते. फुल्लर लेनचा बॉल, फुलटॉस बॉल, मात्र क्षेत्ररक्षक आहे रोशन साळुंके. चेंडूची पकड फेकी करेल तोपर्यंत मिळतायत 2 धावा आणि या 2 धावेनं सुरुवात झाली आहे. श्री गणेशा झाले धावसंख्येचा. अर्थातच संग्राम 11 जय हनुमान नितलस संघाची धावसंख्या 2. रिवॉल्व सर, ये 2 रन मिला नहीं, यहाँ पर लूट लिए कहीं ना कहीं राहुल काटे. जिस तरह के भागे देखिए नॉन स्ट्राइक यंग से जाकर लाजवाब रहा यहाँ से. पुन्हा एकदा अगदी गोलवर पद्धत चेंडू फेकण्याचा प्रयत्न, ग्लान्स केलाय, चेंडू जातोय सीमा लगत डीप स्क्वेअर लेग क्षेत्राकडे मिळेल. पुन्हा एकदा आणखी 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन आहेत. या पद्धतीनं आपण राहुल प्रतीकचा उल्लेख केलात. राहुल काटे आणि प्रतीक हे दोन्ही खेळाडू अगदी सुरुवातीपासून पहा सिंगल डबलवर देखील जास्त लक्ष केंद्रित करतायत, म्हणजे दुहेरी धाव जलद गतीनं घेतात. बिल्कुल बात करेंगे ना, राहुल काटे की बल्लेबाजी में बहुत सुधार आया है. देखिए ये खिलाड़ी को हम बतौर सलामी बल्लेबाज कम दिखते थे, लेकिन आज तेजस माथुर देखिए थोड़ा सा नीचे हैं. आज इस टीम में रवि काटे नहीं है, कई अनुभव खिलाड़ी नहीं है, लेकिन उसके गौर मजदूर में देखिए यहाँ पर कुछ युवा खिलाड़ी को लेकर उतरा गए हैं. लेकिन राहुल देखते हैं कैसे यहाँ पर साथ देते हैं. और ये चलिए बात करेंगे यहाँ पर हवा में कुछ समय गेंद है, फील्डर हैं यहाँ पर इसके. ओ कैच छोड़े या मैच छोड़े. रिवॉल्व सर कहते हैं ना, कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए, कहीं ये कैच छूटने के साथ साथ मैच ना छूट जाए, क्योंकि टारगेट है छोटा और कैच भी छूटा और दिल भी टूटा. जैसे कहते हैं ना, खाया गुटका फोड़ा मटका, लगा 420 का झटका. ते खरं तर झेल होता उलट दिशेनं. बाबूशाह, आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये असं उलट दिशेनं झेल पकडणे फार कठीण असतं. प्रयत्न चांगला होता मी म्हणेन, परंतु झेल हातातून निसटलाय. प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट देण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आज म्हटलं तर ती झेल जी होती ती उलट दिशेने होते. चांगला प्रयत्न असेल मी म्हणेन, परंतु धावा मिळतायत या फटक्यावर. एकूण 3 धावसंख्या धावफलकावर 7 धावा करायच्या आहेत. तब्बल 48 5 षटकामध्ये ऑन स्ट्राईक राहुल काटे, एक चिवट जिद्दी खेळाडू. आणि मात्र हा गोलंदाज योगेश पाटीलचा आणखी एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग, एक फास्टर बॉलर पाहायला मिळाला. फक्त 3 ते 4 पावलांचा स्टार्ट आहे बाबूशाह, परंतु वेग किती आहे गोलंदाजीमध्ये योगेश पाटीलने इथे दाखवलंय, प्रस्थापित केलंय. पहिला षटक समाप्त आणि धावसंख्या धावफलकावर फक्त 7. चलिए बात करेंगे ना, रिवॉल्व सर इस ओवर में देखिए भलाई सफलता नहीं मिला, लेकिन योगेश पाटिल के गेंदबाजी ने कुछ बताकर जा रहा है कि आने वाला स्पेल बड़ा दिलचस्प रहेगा. अगर ये तीसरा या चौथा ओवर टीम के लिए ले आएंगे तो और कठिनाई पैदा करेंगे, क्योंकि तब गेंद देखिए और पुरानी हो चुकी होगी. ग्रीप देखिए हाथों पर सही तरह से पकड़ आएगी और उनके पास ताकत होगा और उनके पास जोर होगा लगाने का. लेकिन अच्छी बात है, नितलेश टीम भलाई देखिए यहाँ पर धीमी शुरुआत किया है, लेकिन 7 रन बगैर किसी नुकसान से. देखिए टारगेट बात करेंगे तो इतना बड़ा टारगेट मैंने पहले ही बताया कहा नहीं जाएगा, 48 रनों का टारगेट. लेकिन जिस तरह से गेंदबाजी हो रही है, कहीं ना
कोई थोड़ा मुश्किल बनेगा। अगला मैच देखिए सबकी नजरें निगाहें हैं, लेकिन ये मैच देखिए क्या कुछ रंग लेगा ये तो आने वाला वक्त बताएगा। रिबोल सर क्या आपको लगता है पहला ओवर जिस तरह से योगेश पाटिल ने गेंदबाजी दिखाया, क्या ये टारगेट मुश्किल बना सकते हैं अगर वो दूसरा ओवर गेंदबाजी के लिए आते हैं? नक्कीच बाबूशा, जर पॉवर प्ले मध्ये अशी गोलंदाजी झाली, पहिल्या सुरुवातीच्या 2 P1 आणि P2 मध्ये जर गोलंदाजी अशी झाली तर कदाचित मग नितलस संघाला थोडं आव्हान कठीण निर्माण होईल. नवीन गोलंदाज मैदानात येतोय दुसऱ्या क्रमांकावर रोशन साळुंके, ज्याने रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग खरं तर गाजवली आपल्या खेळीनं. असा एक अष्टपैलू खेळाडू रोशन साळुंके मात्र येतोय दुसरा षटक घेऊन. 4 ते 5 पावलांचा रणअप आहे रोशनचा. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने कदाचित तो मारा करेल. समोर फलंदाज आहे प्रतीक. हा चेंडू रोशनचा वळण देणारा. रोशनकडे पहा बाबूशा, शैली कशा पद्धतीची आहे. कधी लेग स्पिन चेंडू फेकायचा, कधी वेगानं यॉर्क चेंडू फेकायचा, कधी ऑफ ब्रेक, म्हणजे तिन्ही प्रकारे तो गोलंदाजीचे मिश्रण विश्लेषणता करतोय. तर इथे आमच्या व्यासपीठावर आम्ही त्रिवेणी संगम पाहतो. खूप मेहनत त्यांची आहे. संजय ढोपरी, हनुमान ढोपरी आणि साईनाथ म्हात्रे हा त्रिवेणी संगम. एका बाजूला आम्ही हनुमान आणि संजयचा जर विचार केला तर आमच्या या व्यासपीठावरली ती यवन जोडी आहे. खऱ्या अर्थाने खूप मेहनत आहे त्यांची. आणि अशोक खऱ्या अर्थाने अशोक महाराज म्हात्रे साहेब जे व्यासपीठावर उपस्थित, राजकीय क्षेत्र आणि त्याचबरोबर सांप्रदायिक क्षेत्र म्हणजे वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचा खूप मोठा योगदान असतो समाजाला. कारण महाराष्ट्र म्हटला की या महाराष्ट्राच्या मातीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. इथे जन्मले कित्येक संत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये प्रबोधन केलेलं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानाची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज, आणि ज्या संतांनी खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचा जो प्रसार आहे, प्रचार आहे संपूर्ण भारतभर, खऱ्या अर्थाने जे भारतभर निश्चित सुरुवात केलं की नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी. ज्ञानाचा दीप खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम ज्या संतांनी केले ते नामदेव महाराजांची पवित्र भूमी आपली. नेक्स्ट बॉल रोशन साळुंकेचा. हा मात्र ओव्हरपिचचा बॉल. बराच काल हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक कॉर्नरच्या दिशेने धावतायत आणि अक्षरशः जीवाची पर्वा न करता हा चेंडू अडवण्यात यश मिळालंय. आणि पंचांचा इशारा मात्र येणं बाकी असेल. व्हेरी गुड फिल्डिंग, अतिशय चांगला प्रयत्न. चेंडू वर किती धावा, येस अंपायर कॉल. आता तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली, अर्थातच मदत घेतली आहे. तिसरे पंचांनी लगेच स्टेजशी संपर्क साधायचे आहे. आणि कुणालसाठी बघा, कुणाल जो आक्रमक फलंदाज आहे संग्राम 11 नितलस क्रिकेट संघाचा, कुणालचे मामा सागर पाटील बुर्दुल यांच्याकडून प्रत्येक षटकाला 1000 रुपये असणार आहेत. नक्कीच बाउंड्री चेक केली जाईल, तपासली जाईल 4 धावा आहे की नाही. क्षेत्ररक्षकानं अतिशय चांगला प्रयत्न केला होता. मी तर म्हणेन त्यानं 100% आपले देण्याचा प्रयत्न केला होता. जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत येईल. कारण आज आपण जवळजवळ 3 कॅमेरे मैदानावर आहेत. 4था कॅमेरा स्टेजवरून कॅच करतोय. काय तर चौकार नाही, परंतु पंचांचा इशारा आहे. धावचित स्वरूपात फलंदाज बाद आणि 2 धावा मिळतायत. दुसरी विकेट मिळते अर्थातच गावदेवी घोट संघाला. याच दरम्यान मी विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं, अनिलजी ढोपरी यांच्या वतीनं विशेष आमंत्रण असेल. या टेनिस क्रिकेटला ज्यानं खरं तर अनेक वर्ष दिलेत, आपल्या गावाचं नाव रोशन केलं आहे. वय वर्ष 50 उलटल्यानंतर देखील अजूनही मैदानावर टेनिस क्रिकेट खेळतोय तो टोंडरे गावचा विश्वास पाटील. याला मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यावा. विश्वास पाटील या, आपण आयोजकांच्या वतीनं आपल्याला आमंत्रण असेल. कारण बाबूशा 50 वर्ष ओलांडल्यानंतर टेनिस क्रिकेट खेळणं हे खाऊ नाही आहे. आपला शरीर किती साथ देणार, परंतु फिटनेस, विश्वासकडे बघितल्यानंतर फिटनेस, आम्ही देखील बरेच सामने खेळलो त्यांच्यासोबत. हा चेंडू अखूट टप्प्याचा होता, बाहेर निघालाय. ऑफ स्टंप सोडून वाईड बॉलचा इशारा. कारण विश्वास पाटील म्हटलं ना तर MRIच्या बॉलवर षटकार मारणारा एकच बादशाह या MIDC मध्ये आणि या रायगडमध्ये मी आजही सांगेल. कारण आमच्यासोबत अनेक सामने खेळलाय आणि त्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. हा चेंडू यास लेग ग्लान्स केलाय. योगेश होता त्या ठिकाणी, परंतु बॅक टू द कीपर. शॉर्ट थर्डमॅनला मिळाली 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 11. 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रोशन साळुंके अष्टपैलू खेळाडू, गावदेवी घोट मैदानावर खेळतोय. शिवा गोंधळी त्यांचे खरं तर या संघासाठी फार मोठे योगदान देणारे कुमार असेल, शिवा गोंधळी असतील,
ही सारी कंपनी या मॅचचा आनंद घेताना मैदानावर अजूनही टेनिस क्रिकेटची आवड त्यांच्यामध्ये देखील पाहायला मिळते. 2 गडी बाद झालेत आणि धावसंख्या धावफलकावर 11. 48 धावांचा आव्हान आहे. हा चेंडू यस अगदी भिरकावून दिलाय चेंडू सरळ डीप पाईन लेगच्या दिशेनं. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार. 33 कोटी देवांची कोट्यावधी मंदिर असतील पण यांची पूजा फार कमी माणसं करतात. पण माझ्या राजाचं एकही मंदिर नाही पण कोट्यावधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात. ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. बायकरमॅन रायगडचा टायगर विश्वास पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. विश्वास मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आणि 100 किंग मेकर सरकार म्हणून परिचित असणारे माजी सरपंच नितलस संतोषन माते साहेबांच्या वतीने शुभेच्छा आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रोशनचा हा बॉल सरळ व्ही शेपनं खेळलाय. कव्हर ड्राईव्ह चांगला होता पहा. तिथे मात्र मिळेल फक्त एकच धाव आणि अशा पद्धतीनं इथे मात्र संग्राम 11 जय हनुमान नितळस संघाची धावसंख्या धावफळकावर पाहायला मिळते ती एकूण 2 गडी बाद 16. लास्ट बॉल लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग नाव रोशन सालुंकेच्या षटकातला शेवटचा एक चेंडू. ऑन स्ट्राईक राहुल काटे. राहुलसाठी बॉल होता लाऊड ऑफिल. आत्मविश्वास पहा या ठिकाणी कमी होता परंतु उत्साह जास्त होता या ऑफिलमध्ये. पंचांनी योग्य निर्णय केलाय. कोणताही प्रकारचा दबाव किंवा दडपण नाही आला आणि डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 गडी बाद 16 अशी धावसंख्या नितळस संघाची आणि विरोधात असणारा गावदेवी घोट संघ आता चांगली गोलंदाजी बाबूशा. 2 षटक पॉवर प्लेचे समाप्त झालेत. 16 धावा धावफलकावर. उर्वरित 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 32 धावांची. काय म्हणणार बाबूशा कसं आव्हान या ठिकाणी आता मात्र पार पडेल. नहीं रिबल सर मैं पहले ही बता दिया था 18 गेंद की 32 की जरूरत है. ये देखिए योगेश पाटिल का यहाँ पर इस्तेमाल होगा. ये ओवर बहुत बड़ा निर्णायक ओवर स्क्रीन पर देखिए. अगला मैच देखिए अंश 11 खेरने एक तरफ पीयू स्पोर्ट्स से टुंड्रे देखिए एक तरफ आदिनाथ हैं दूसरी तरफ पंकज हैं. एक बढ़िया मुकाबला होने चाहेगा यहाँ पर क्योंकि अंश 11 खेरने का आ जाए तो ये भी एक जिद्दी टीम है. लेकिन दूसरी तरफ पीयू स्पोर्ट और टुंड्रे का आ जाए तो इस सीजन की शुरुआत इनका बहुत बढ़िया हो चुका है और एक बिग फाइट मैच. आज MIDC की बात करेंगे ना हर ताकतवर टीम देखने को मिल रहा है. 18-32 समीकरण. तर नक्कीच आपण पाहतोय बाबूशा व्यासपीठावर शिवसेनेची एक दिग्गज कार्यकारी मंडळी उपस्थित आहेत आणि खरं तर ही संघटना निर्माण झाली. या संघटनेला शिवसेना नाव देण्यात आलंय. 19 जून 1966 साली ही संघटनेला सुरुवात झाली अर्थातच निर्माण झाली आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. शॉर्ट पिच चेंडू होता. खरं तर पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरला. झेल बरोबर लॉंग ऑनच्या दिशेनं उडाला. टिपला गेलाय. तिसरा खेळाडू बाद. फलंदाज बाद होतोय दिनेश पावसे. आता रंगात रंगात आली ही मॅच. त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. त्या फिल्डरनी घेतली याची ही कॅच. सुप्रसिद्ध लोकरत्न कवी अर्थातच एकनाथजी माल यांचा आवाज या गीतातून ऐकायला मिळाला. आज क्रिकेटवर देखील आज वेगवेगळ्या पद्धतीनं गीतं ऐकायला मिळत आहेत. तर हा विकेट गेल्यानंतर थोडा अडचणीत आला आणि मॅच देखील रंगात आली आहे. 3 गडी बाद धावसंख्या धावफलकावर 16. आता चेंडू आणि धावांचं अंतर थोडं थोडं वाढत जाईल. जसं डॉट बॉल जाईल नक्कीच नितलस संघावर प्रेशर निर्माण होईल. हा चेंडू यास द्वारका सर आमच्या दिशेने वळतायत. ऑफ स्टंप सोडून गेला चेंडू आणि वाईड बॉलचा इशारा. अर्थातच आपण बघितलं तर वाईड बॉलचा इशारा आल्यानंतर अवांतर 1 धाव वाढली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर 17. गोलंदाज योगेश पाटील त्याच्या वाट्याला 2 षटक आलेत कारण पहिल्या षटकामध्ये योगेशनं फक्त 7 धावा पॉवर प्लेमध्ये दिल्या होत्या. कर्णधाराने विश्वास दाखवला या योगेश पाटीलवर. हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू फेकलाय. चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये सिलिमिडॉनला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा धावत पलत जाऊन दूरवरचा अंतर कापत हा क्षेत्ररक्षक गेला आणि चेंडू उचलला. मात्र मिळते 1 धाव. 1 धावेनं पुन्हा एकदा धावसंख्येत भर. आता समीकरण असेल उर्वरित 16 चेंडू. निर्णायक विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. ऑन द स्ट्राईक राहुल काटे.
हा चेंडू याच ओव्हरस्टेप होऊन खेळण्याचा प्रयत्न, जास्तीत जास्त फुटवर्कचा वापर केला होता राहुलनं आणि त्यामध्ये देखील यश मिळत नाहीये. एकंदरीत आपण विचार केला बाबूशा तर मी म्हणेन योगेश पाटील आता पूर्णपणे फलंदाजांवर हवी झालाय. जखडून ठेवलेत, अक्षरशः बीट केलेत मी म्हणेन या गोलंदाजाने फलंदाजांना. हा ओव्हरपिच बॉल राहुल काटेच्या बॅटच्या बरोबर पट्ट्यात आला आणि विरकावून दिलाय. वाईडिश डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक रोशन सालुंकेच्या डोक्यावरनं हा खणखणीत रामचंद्र मडवी चषकातला षटकार. थँक्यू. आता मात्र समीकरण बदलतंय. 14 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. हा मात्र इथे पाहायला मिळतोय बॅट चिकिनची शिक्कड घेऊन बॅक टू द कीपर. झेल टिपला जातोय आणि फलंदाज राहुल काटे बैक टू द ग्राउंड. रिबॉल सर क्या यहाँ पर जरूरत था, यहाँ पर एक छक्का आ चुका था और योगेश इनका स्पेल समाप्त होने वाला था. मैं कहूँगा कहीं ना कहीं राहुल काटे ने यहाँ पर मैच को छोड़कर नहीं, यहाँ पर वापस घोट का झोली में डालकर आ चुके हैं. बड़ा विकेट हो सकता है. भलाई तेजेस देखिए सीजन के अच्छे खिलाड़ी हैं लेकिन इनका सीजन इतना अच्छा नहीं हुआ है, लेकिन एक छक्का आ चुका था. राहुल काटे को देखिए यहाँ पर क्या यहाँ पर इनिंग को आगे ले सकते थे रिवॉल सर यहाँ पर. बिल्कुल बिल्कुल बाबूशाह, यहाँ पे क्रिकेट में किंतु परंतु लेकिन ये इन वर्ड को कोई स्थान नहीं है. ऐसा करता वैसा होता, यहाँ पे करना होगा. इथे मात्र तुम्हाला चांगला काम करावंच लागणार आहे. राहुल काटे बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज तेजस मात्रे येतोय. इनिंग नंबर 6, 6व्या क्रमांकावर तेजस मात्रे. मात्र गोलंदाजाचं कौतुक करूया आपण. योगेश पाटील कमबॅक करतोय षटकार मारल्यानंतर देखील. धावा आणि चेंडूंचं अंतर उर्वरित 13 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 24 धावा आणि 13 चेंडू हे समीकरण असेल. एका बाजूला नितलस तर दुसऱ्या बाजूला घोट. दोन्ही गाव एकमेकांसमोर खेळत असताना अनेक सामने झाले असतील. MIDC परिसरातील हे नामवंत संघ. 13 चेंडू 24 धावा. हा पहिला चेंडू अगदी डिफेन्स पद्धतीनं खेळलाय. न्यू बॅट्समन तेजस मिळते 1 धाव आणि या एका धावेनं षटक क्रमांक 3 देखील समाप्त. बाबूच्या तिसऱ्या षटकाचा विचार केला तर योगेश पाटीलच्या षटकार जरी आला असला तरी मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली आहे योगेशनं. तर थँक्स. इथे रायगडचा टायगर विश्वास पाटीलचा सन्मान केला जाईल कारण पुढच्या सामन्यामध्ये लगेच ते मैदानामध्ये दाखल होणार आहेत. आणि गेल्या स्पर्धेमध्ये आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक नागझरीच्या मैदानावर जी स्पर्धा झाली भारत शेठ म्हात्रे यांच्या नेतृत्व खऱ्या अर्थाने कल्पकतेतून त्या स्पर्धेचा बायकरमॅन ठरलेला रायगडचा टायगर विश्वास पाटील याचा येतोची सन्मान. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे दमदार नेतृत्व हितेंद्र मडवी यांच्या शुभ हस्ते भगवा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन विश्वास पाटीलचा गौरव केला जात आहे. विश्वास पाटील हा गौरव आहे आपल्या कर्तृत्वाचा आणि गौरव आहे तू दिलेल्या तोंडरे क्रिकेट संघाच्या नेतृत्वाचा सन्मान आहे. बोलू या सामन्याकडे. नक्कीच नक्कीच महागुरु. खरं तर विचार केला तर विश्वास पाटील, जय अंबिका टोंडरे, हरिओम पनवेल, VVP पनवेल अशा अनेक ओपन संघातून देखील खेळलाय आणि आजही आपल्या गावच्या संघातून खेळतोय. बिल्कुल बिल्कुल सर. रिबॉल सर इसलिए तो कहते हैं ना मछली जल की रानी है और विश्वास पाटिल के पूरे टेनिस क्रिकेट दीवानी है क्योंकि इतना उन्होंने कीर्तिमान से सजाए. इसलिए तो कहा एक आशिक जब इश्क से बनता है तो उसी तरह से एक लेजेंड खिलाड़ी भी उसके रिस्क से बनता है. बहुत बड़े रिस्क उन्होंने अपने करियर में लिए हैं. लेकिन ये मैच देखिए जो तेजिस ने सिंगल लिया सर वही काम राहुल कर सकते थे. मैं भी कहूँगा अगर राहुल काटे होते तो ये जो दबाव बिना घोट के ऊपर 2 गुना दबाव होता था. लेकिन राहुल काटे के विकेट पाने के साथ मैच में वापसी किए हैं. लेकिन तेजस मात्रे देखिए बात करेंगे तो एक रवि काटे के बाद है ना नितलेश का एक बहुत बड़ी पहचान तेजस मात्रे है. अगर ये 12 गेंद तक खेल जाते हैं तो फिर गाँव देवी घोट टीम को मैच बचाना बहुत मुश्किल हो सकता है. नक्कीच माइंड कंट्रोल इज मोस्ट इम्पॉर्टंट इन टेनिस क्रिकेट. मनावरचा ताबा देखील फार महत्वाचा असतो बाबूशाह. नक्कीच म्हटल्याप्रमाणे राहुल काटेनं थोडंसं या ठिकाणी मी म्हणेन खेळपट्टीवर राहण्याचा निर्णय घेतला असता तर कदाचित येणारा काल देखील नितलस संघासाठी सुखसोयीचा झाला असता. परंतु 12 चेंडू 23 धावा. क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. काय घडेल काय बिघडेल सांगू शकत नाही. ऑन स्ट्राईक न्यू बॅट्समन. हा मात्र गोलंदाज संदेश पाटीलचा पहिला बॉल मात्र डॉट जातोय. समोर फलंदाज आपण पाहू शकाल ओमकार पाटील आणि त्याच्या जोडीला तेजस मात्रे. तेजस ऑन स्ट्राईक, ओमकार नॉन स्ट्राईकला. तर गोलंदाज पुन्हा एकदा संदेश पाटीलचा पुढील चेंडू.
हा ओव्हर पिचचा बॉल होता, सरळ बॅटने केला, व्ही शेपनं केलाय, वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू जाईल, एकच धाव मिळेल. एका धावेनं संघाची धावसंख्या वाढते, समीकरण बदलतोय. उर्वरित येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता. 22 रन्स टू विन रिमेनिंग 10 डिलिव्हरीज, 10 गेंदों में 22 रनों की जरूरत. 10 चेंडू आणि 22 धावा ऑन स्ट्राईक. ओमकार पाटील, ओमकार पाटील टू संदेश. सुनील गोंधळी यांचे इथे आगमन झालेलं आहे. हा चेंडू अगदी पायावर आदळलाय. यस, लेग बी फॉर द विकेट. LBW फलंदाज आणखी एक बाद. ओमकार पाटील येईल तंबूच्या आश्रयाला. भगव्या झेंड्यासाठी लढला, जनतेसाठी होता धगधगता तो निखार. भगव्या झेंड्यासाठी लढला, जनतेसाठी होता धगधगता तो निखार. वाघ झाला कधी अन होणार हो असा रामचंद्र दादा मडवी हो. कार्य होत अमरानी राहणार हो असा रामचंद्र दादा मडवी हो. धान्याबाद बिल्कुल. बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे रिबॉल सर. देखिए ये जो बैटर मैदान पर उतरे हैं ना, अभिनाश मात्रे, देखिए ये दोनों भाइयों की जोड़ी है और ये जोड़ी के ऊपर बहुत कुछ निर्भर रखेगा. ये जोड़ी देखते हैं नितलेश टिंगले कितना कारगर साबित. लेकिन एसके पाटिल देखिए संदेश जो गेंदबाजी कर रहे हैं, लाजवाब इनकी गेंदबाजी. इस सीजन में बात करेंगे ना, अब धानसर के मैदान पर जाइए, जब 11 रनों की जरूरत थी, टीम को डिपेंड करना था, लेकिन इन्होंने 11 रन बचाए थे और टीम को जीत दिलाए थे. और जहाँ पर योगेश पाटिल जो गेंदबाजी 2 ओवर की स्पेल की है ना, वो बेस्ट गेंदबाज के अवार्ड से वहाँ से नवाजे गए थे. और कहीं ना कहीं वही गेंदबाजी यहाँ पर काम चलता हुआ. लेकिन ये थोड़ा दिक्कत होगा, एक लेफ्ट हैंड बल्लेबाज के सामने लेफ्ट हैंड गेंदबाज, आप जानते हो लेफ्ट हैंड गेंदबाज हो तो कितना दिक्कत, कितना मुश्किल बनेगा यहाँ से. बिलकुल बिलकुल सही बात छेडी आहे. बाबूशा नक्कीच डावखुरा गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजीसाठी येतो, डावखुरा फलंदाज समोर असल्यावर लाईन लेंथ बिघडली जाते. इथे मात्र काय घडेल, या टेनिस क्रिकेटचा अनुभव असल्यानं मी म्हणेन की डावखुरा फलंदाज कदाचित मी म्हणेन घातक ठरेल का संदेशसाठी. दोन्ही भाऊ अर्थातच तेजस म्हात्रे आणि अविनाश म्हात्रे, मार्कॉक स्टिवॉग, आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये छोट्या मोठ्या विश्वजित अभिजित अनेक अशी उदाहरणं आहेत या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये जे भाऊ एकत्र खेळत आहेत. परंतु या दोन भावांची जोडी नितलस संघासाठी काय करून दाखवेल. 12 चेंडू ज्या ठिकाणी 23 धावांची आवश्यकता होती, आता 9 चेंडू 22 धावा. डावखुऱ्या फलंदाजासाठी अविनाशसाठी हा चेंडू खोलवर पद्धतीचा होता. चेंडू कव्हर ड्राईव्ह खेळलाय. तिथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. 9 चेंडू 22चं समीकरण 8-21. एक षटकार मयूर पाटील, एक षटकार मारावा लागेल जर या मॅच मध्ये नितलस संघाला कमबॅक करायचं असेल, जर या मॅच मध्ये परतायचं असेल तर कंपल्सरी एक षटकार मारावाच लागणार आहे. अन्यथा मग गावदेवी घोट संघ अगदी वरचढ, पारडं जड होणार मग गावदेवी घोट संघाचा. शिवा गोंधळी या मॅचचा आनंद घेत आहेत. कुमार असतील, घोडगाव म्हटलं तर आपण येत्या काहीच काळामध्ये आमदार चषकाचं पहिल्या रजनीचं मान ते मिळवतात दरवर्षीप्रमाणे, आणि यावर्षी देखील त्यांची स्पर्धा होणार आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. हा चेंडू चांगला फटका केला, जबरदस्त. अगदी चेंडूवर शेवटपर्यंत नजर, फलंदाजाचं कौतुक करेन. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. हा खणखणीत चौकार. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होत ठाण्याचा ठाण्यावाज आमचा नंदिके साहेब. थँक्यू. वंदनीय आदरणीय आनंदजी दिघे साहेबांना देखील मी विनम्र अभिवादन करेन. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. कारण चित्रपट देखील आला बाबूशा. रोशन आपण बघितलं तर आनंद दिघे साहेबांवर आधारित चित्रपट देखील गाजला मराठी सिनेमा सृष्टीमध्ये. तर 7 चेंडू 17 धावा. फुलटॉस, फुल्लर लेनचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे रोहित. कोणतीही चूक न करता रोहितनं चेंडू पकडला, फेकला, मिळाली फक्त आणि फक्त एकच धाव. आता समीकरण उर्वरित पाण्याची मागणी केली जाईल, आपल्यापर्यंत समीकरण पोहोचला जाईल. उर्वरित 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा, 16 का डोला. मॅच मात्र रंगतदार स्थितीत. मॅच मात्र अगदी मी म्हणेन या मैदानावर प्रेक्षकांना पाहण्यासारखी मेजवानी आणि पर्वणी ठरेल का. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बिल्कुल मैदान के देखिए ड्रिंक्स लिए गए हैं. सुनील दादा गोंधली देखिए अपर से यानी काका के नाम से पहचाने जाते हैं. स्वागत है आपका. खेलने टीम मैदान पर खेलेंगे. 6 गेंद देखिए 16 की जरूरत है. यहाँ पर मैदान पर ड्रिंक्स मंगाया गया है. रिबॉल सर कहते हैं ना, काली चुनरी और काली जुल्फे काली रंग है कड़ाई का. पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का. और तेजस मात्रे देखे, एक बल्लेबाज इसके ऊपर काफी कुछ निर्भर है, क्योंकि वही ये बल्लेबाज इस नैया को पार लगा सकता है.
और कहते हैं ना, रग भरोसा खुदी पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। रिबोल सर, आपको क्या लगता है पहला 2 गेंद बहुत कुछ मैच का फासला करेगा? अगर पहली 2 गेंद के पर एक चौका या छक्का भी आता है तो मैं कहूँगा मुकाबला करीब आ जाएगा। बिलकुल बिलकुल सही, अजूनही काही बिघडलं नाही बाबूशा. 6 चेंडू 16 धावा मैदानावर अनेक वेळा आपण होताना देखील पाहिल्यात. अजूनही म्हणेन शर्यत संपलेली नाही, कोणीही जिंकला नाही, कोणीही हरला नाही. बरीच दिग्गज मंडळी या व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेत आहेत. मी सुरुवातीला म्हटलं की शिवसेनेची एक निष्ठावंत कार्यकारी मंडळी देखील इथे उपस्थित आहेत. स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना आदर्श पुरुष मानणारी ही मंडळी इथे उपस्थित आहेत. कारण बाबूशा, सत्ता नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा असा धबधबा होता, डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंना आज मुभा आहे. कारण साहेब, तुमच्या मुलेच आज मराठी माणूस उभा आहे. या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण अर्धांजली आणि विनम्र अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना मात्र अगदी हाय व्होल्टेज, हृदयाची ठोके वाढवणारा होणार यातील मात्र शंका नाहीये. 6 चेंडू 16 धावा. एका बाजूला संग्राम 11 जय हनुमान नितळस, तर दुसऱ्या बाजूला गावदेवी घोट, आई गावदेवीच्या ग्रामदेवतेच्या नावानं उतरणारा घोट टीम, आणि इथे मात्र अगदी जय हनुमान देवाच्या नावानं उतरणारा नितळस संघ. 6 चेंडू 16 धावा. रिबल सर, आपको मैच याद आ रहा है? हिंदुस्तान पाकिस्तान के बीच में 6 गेंद 16, मोहम्मद नवाज के हाथों पर था गेंद है और सामने थे देखिए बैटर्स है विराट कोहली. उतार दो वो चुड़िया जो रातों में खनकती है और दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. क्या तेजस मात्रे, लाउड ऑफ हिल आणि अंपायर डिसिजन, यस, बॅट्समन इज आउट. बड़ा विकेट्स मौका इस बार. चलते हैं थोड़ा डीजे मास्टर के पास. तेजस मात्रे का विकेट गिरना यानी खतरे का घंटे. अभी 5-15, लेकिन कुछ भी कहा नहीं जा सकता. क्रिकेट है अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आता थोडा अडचणीत आलाय नितळस संघ. ज्या पद्धतीनं सुरुवात आपण बघितलं तर देखील थोडी संत झाली होती, परंतु धावा काही जास्त नव्हत्या बाबूशा. अवघ्या 5 षटकामध्ये 48 धावा करायच्या होत्या. परंतु मी गोलंदाजांचं कौतुक करेन. गोलंदाज योगेश पाटील पहिला षटक फेकला, अवघ्या 7 धावा. त्यानंतर मात्र त्यानं दुसरा स्पेल केला, त्यामध्ये देखील 9 धावांचं षटक. रोशन साळुंकेने 9 धावांचं षटक आणि संदेश पाटीलनं मात्र 7 धावांचं षटक फेकलं. एकंदरीत गोलंदाजांनी केलेली चमकदार कामगिरीमुळे हा मॅच मात्र थोडा कठीण झालाय नितळस संघासाठी. 5 चेंडू आणि आता 16 धावांची आवश्यकता. रिवॉल्व सर, बात करेंगे ना, जब तक राहुल काटे मैदान पर थे देखिए पल्ला भारी था, लेकिन गलती राहुल काटे ने किया यहाँ पर. उनका विकेट डालने के साथ साथ घोट टीम को वापसी का मौका दे दिया. लेकिन घोट टीम देखिए, अनुभव कहते हैं ना, एक्सप्रेसिव बेस्ट टीचर, और अनुभव का बढ़िया इस्तेमाल फायदा ले रहे हैं. ये देखिए प्रीतम पाटिल है, इन्होंने टाइगर से लिए मैन ऑफ द सीरीज. एक हफ्ते के अंदर फिर उइगर में जाकर लिए मैन ऑफ द सीरीज. बैक टू बैक 8 दिन के अंदर 2 बाइकिंग के नाम है, और वो खिलाड़ी इतना बड़ा गलती मुझे नहीं लगता है कर पाएगा यहाँ पर. प्रीतम पाटील अष्टपैलू खेळाडू आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील चांगला प्रावीण्य मिळवणारा हा खेळाडू, आणि इथे मात्र चांगली कामगिरी करतोय. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न आणि बॅट्समन सुनील दरे, आणि मिळेल फक्त 1 धाव. एका धावेनं सामना कठीण झालाय. 3 चेंडू आणि 15 धावा. रिबल सर, मैं हमेशा कहता हूं कि कौवा कितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले, वो भाई सफेद नहीं दिखेगा. आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो, आपको 3 गेंद के पर 15 नहीं मिलेगा. 3 गेंद के पर 15 रन तक पहुंचना है तो फिर आने वाला 2 गेंद, इसमें कहते हैं ना, बगैर टिकट से आपको फ्लाइट सफर करना होगा. नक्कीच एक षटकार नक्कीच मारावा लागेल, कारण 3 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक अविनाश मात्रे. साहिल दरे आणि अविनाशी जोडी. 3 चेंडू 15 धावा. एकही खेळाडू खेळपट्टीवर राहिला नाहीये किंवा शेवटपर्यंत मी म्हणेन संघासाठी चांगलं योगदान देऊ शकलाय. आणखी एक डॉट बॉल. 2 चेंडू 15 धावा. प्रीतम पाटीलची हुशार, चालाकी आणि चतुराई कामगिरी पाहायला मिळाली. जशी फलंदाजी केली प्रीतमनं, त्याच पद्धतीनं गोलंदाजी देखील राहिली. 2 चेंडू 15 धावा. आव्हान अगदी कठीण. स्लो चेंडू फेकला. अगदी गती कमी केली या चेंडूवर, परंतु तिथे देखील फक्त 1च धाव मिळाली आहे. वाईड डीप मिड विकेटला चेंडू गेला. 1 चेंडू 14 धावा. गावदेवी घोट संघ अगदी मी म्हणेन विजयाच्या जवळ येऊन राहिलाय. औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये, ओनली प्रोसिजर रिमेनिंग नाऊ. 1 चेंडू 14 धावा. लास्ट बॉल. प्रीतम पाटीलचं कौतुक करूया अष्टपैलू कामगिरी करत असताना. आणि इथे मात्र मॅच समाप्त. सामना जिंकलाय गावदेवी घोट संघानं. हार्दिक अभिनंदन.
हार्दिक आभार मानूया संग्राम 11 जय हनुमान नितलस संघाचं.